हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ। आजची सुरुवात देवांपासून। तर आज रविवार असल्यामुळे चालू होतं सकाळ फक्त उठण्याचं लेट अर्धा तास हेच फक्त निवांत चालू होतं। तिथून ते 7 ते कंप्लीट 11 ते 12 वाजेपर्यंतचं आजचं रुटीन आहे। तर माझ्या इथं देवपूजा चालू आहे। तर देवपूजा तुम्हाला मी थोडक्यातच दाखवली आहे। आज तर देव क्लीन केलेला आहे पितांबरीने, पण ते नाही दाखवले, ब्लॉग खूप मोठा झाला असता म्हणून। तर देवपूजा कशी झाली ते नक्कीच सांगा। आणि आज रविवार, कुल देवतेचा वार आपला म्हणजे सोनार सिद्ध हे आम्हाला देव आहे, त्याच्यामुळे आज रविवार सोनार सिद्ध ह्या आहे। तर चला म्हणलं आज धूप घरातून हे करावे म्हणून मी आज कोळसा वगैरे हे केला होता आणि धूप सगळ्या घरातून फिरवली। चांगलं असतंय गुरुवार रविवार आपण हे करू शकतो। पौर्णिमेचं अमावस्येचं हे धूप घरातून फिरवलेले निगेटिव्ह हे जाताना पॉझिटिव्ह आपल्या घरात सगळीकडं वातावरण असं राहतं। तर उंबऱ्याला वगैरे सगळीकडं पूर्ण रूममध्ये आहेत त्या रूममध्ये फिरवायचं आणि उंबऱ्याला वगैरे फिरवून बाहेरच्या बाजूलाच ठेवायचं। तर इथं मग रांगोळी वगैरे बाहेर मी काढून घेतली। रांगोळी झाल्यानंतर बाहेर ब्लॉकवर पण दारात रांगोळी काढली, इथं उंबऱ्यात काढली किंवा उंबऱ्याला हळदी कुंकू लावून पूजलं। आता होतं मशीन लावून घेणार होते, कारण की माझा अजून स्वयंपाक पण करायचा तसाच बाकी आहे। तर मशीन एक लावायची होती आणि एक नंतर लावणार होती। भरपूर कपडे होती, 2 मशीन कपडे होती। तर इथं रूमा पण मला आवरायच्या होत्या अजून। मग इथं मी मशीन लावली आणि रूम आवरायला घेतल्या, कारण की बेडसेट वगैरे कवर सगळंच खोळ्या वगैरे धुवायला टाकणार होती। तर मग बेडसेट वगैरे बदलून घेतलं इथं आणि झाडूही मारून घेतला, कारण की देवपूजा करायला लागल्यामुळे ही बाकीचे कामं भरपूर राहून गेली। तर ह्याच्यासाठीच मग टाईम असला छोट्या मोठ्या कामांसाठी भरपूर लागतो आपल्याला। मग इथं झाडून वगैरे घेतलं। पुसणार तर नव्हते आज, कारण की कालच सगळे रूमा पुसून घेतल्या होत्या ना। आज मुलं रविवारचे घरी असल्यामुळे आपण पुसलं तरी पण ते घाण करणारच आहे। तर उद्या सोमवार असल्यामुळे मग सोमवारीच पूर्ण घर ही पुसून घेणार आहे। आणि मग इथं बाहेर असा आवाज आला मुलांचा म्हणून गेले, तर रस्त्याला ॲक्सिडेंट झाला होता। गाडी म्हणजे गाडीचा आणि मोठ्या गाडीने मोटरसायकलला अशी धडक दिलेली होती। तर मग मिस्टरांना चहा करून दिला, मी थोडी कॉफी घेतली। तर आधीमध्ये अशी थोडी कॉफी पिऊ वाटायला लागल्यावर, चहा पिऊ वाटायल्यावर कॉफी घ्यायची। तर मग कडक अशी कॉफी करून घेतली। मिस्टरांना सासूबाईंनी चहा पिली आणि आता नाश्त्याची तयारी आणि भाज्या बनवायच्या होत्या। तर मग इथं मशीन चालू होती। मिस्टरांचे कपडे लावल्यामुळे 1 तास जवळजवळ 25 मिनिटावर मशीनचा टाईम पडलेला होता। मग आता भाजी बनवायला घेतलेली आहे। तर दोडक्याची भाजी बनवली पटकनी आणि मुलांना म्हणत होती उपीट बनवू का, पोहे बनवू का, शिरा बनवू, तर ते म्हणले पोहे बनव। मग त्यांची आता इच्छा पोहे खायची होती म्हणून नंतर मग मी पोहेच करायला घेतले। तर इथं दोडक्याची भाजी रस्सा भाजीच थोडी बनवून घेतलेली आहे। तर आपण असं म्हणजे तयारी वाटण वगैरे कुठं करून ठेवलं का नाही, झटपट अशी भाजी वगैरे मग हे स्वयंपाक होऊन जातो आपला। नंतर पोहे पण बनवून घेतले, सगळ्यांना बोलवले नाश्त्यासाठी आणि हॉलमध्येच बसून आम्ही नाश्ता पण केला। आता तुम्हाला तरी टाईम, मी नाश्त्याचा टाईम 10 वाजले होते आम्हाला नाश्ता करायला। आणि तिथून मग मला दुसरी मशीन लावून कपडे वगैरे वाळू घालून मला नाश्ता करून 11 ते 11:30 वाजले। तर आज 7 ते 11:30चं रुटीन माझं हे होतं। पण तुम्हाला मी घड्याळासारखं नाही दाखवू शकत, कारण की कामाच्या टाईममध्ये हे कॅमेरा आणि ते सांभाळणंच त्याचंच टाईम होतं। मग तरी तुम्हाला घड्याळ टाईम दाखवणार होते, पण लक्षात नव्हता माझ्या। तर सासूबाई आल्या होत्या, तिकडून हाक मारली होती, तर ते कॅमेरा पुढं येत नाहीत, नको ते म्हणतात मला लाज वाटते, मला दाखवत जाऊ नको।
तर त्यांनी इथं पण आल्या आणि मग इकडं दे तिकडं दे असं चालू होतं. त्यांनी प्लेट घेऊन बाजूला बसल्या कॅमेरापाशी. मग आम्हाला मग आम्ही म्हणत तसं का करताय तर नको, मला घेऊ नको कॅमेऱ्यात, मला दाखवू नको, असं चालू होतं. मग त्यांनी घेतलं आणि साईडला गेल्या. मग नाश्ता केला, मशीनमधली अगोदरची कपडे काढली आणि मग दुसरी पण मशीन लावून घेतली. टॉयलेट बाथरूम क्लीन करून घेतलं आणि मग कपडे वगैरे वाळू घातली. तर इथं माझं मग 11 साडे 11ला कंप्लीट काम झालं. पण माझी दुसरी मशीन ही चालूच होती. मग ते झाल्यानंतर ती मशीनला 12:30 वाजले लावायला, मला कपडे वाळू घालायला. आणि रविवार असल्यामुळे निवांत चालू होतं. दिवसभर आपलं कामच राहतं चालू, मुलं घरी असलं की थोडा पण आराम होत नाही. मग इथं मग सासूबाईंच्या शेंगा वाळू घालायला पलीकडे चालू होत्या. तर शेतातल्या शेंगा झालेल्या आहेत, आपल्याला तेच शेंगा वाळू घालत होत्या. तर माझे इथं कपडे पण वाळू घालायला चालू होते. शिरवाळ असल्यामुळे कपडे